टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पवित्र दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जन्मदिवसाच्या दिवशी औरंगजेब नावाच्या हैवानाची जी कबर संभाजीनगर देवगिरी प्रांतामध्ये संभाजीनगरमध्ये जी आहे त्या कबरीचं समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने समूळ उच्चाटन त्या कबरीचं झालं पाहिजे, ती कबर नष्ट झाली पाहिजे या अनुषंगाने आज उपजिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे आणि संपूर्ण भारतभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून औरंगाची कबर हटाव असं एक आंदोलन आणि निवेदन आपण या ठिकाणी देत आहोत। संभाजी राजांच्या 1689च्या संभाजी महाराजांची जी हत्या करण्यात आली ती अतिशय क्रूर हत्या औरंगजेबाने केली। इतिहासामध्ये बघायला गेलं तर लढाया होत असतात, युद्ध होत असतात, मरण मारणं आलंच, परंतु अतिशय हैवानी पद्धतीनं अतिशय जनावरांच्या पेक्षा खालच्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना हारहार करून ज्या पद्धतीने औरंगजेबाने मारलं आणि अतिशय लाखोच्या संख्येनं हिंदूंचा नरसंहार ज्या ठिकाणी केला, हिंदूंच्या स्त्रियांचं रक्तस्राव किंवा हिंदूंच्या स्त्रियांच्या आबरूचे लक्तर ज्यांनी वेशीवर टांगले, अशा त्या नीच क्रूर कर्मा औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या या शंभू राजेंच्या, छत्रपतींच्या, अहिल्यादेवींच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या, महात्मा फुलेंच्या, भगवान एकलव्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आहे। ही नक्कीच आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ही कबर, त्या कबरीचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे। औरंगजेब हा नक्कीच फक्त आणि फक्त सत्ता पिपासू, फक्त आणि फक्त धर्मांध, क्रूर आणि अतिशय नीच प्रवृत्तीचा राज्यकर्ता होता। त्याच्यामध्ये समाज सुधारक वगैरे अशा कोणत्याही पद्धतीचा त्याच्यामध्ये भाव नव्हता। कारण द ट्रॅव्हल्स ऑफ हिस्ट्री इन मुघल हिस्ट्री, ट्रॅव्हल्स इन द मुघल हिस्ट्री असं एक फ्रेंच इतिहासकार फ्रान्सिस बर्लुआ नावाचा इतिहासकार आहे, फ्रान्सुआ बर्नियर नावाचा एक इतिहासकार आहे, तो आपल्या त्या पुस्तकामध्ये असं म्हणतो की औरंगजेब हा फक्त आणि फक्त सत्ता पिपासू एक धर्मांध राज्यकर्ता होता। त्याने हिंदूंना जाऊ द्या, परंतु त्याने त्याच्या घरातल्या त्याच्या बापाला, त्याच्या बहिणींना, त्याच्या भावाला, मुराद बक्ष असेल, दारा शुको असेल, शाह सुजा असेल, यांना सुद्धा त्यांनी सत्तेच्या मोहापायी, सत्तेच्या लालसेपायी अतिशय घाण पद्धतीने छळछळ करून मारलेला आहे। दारा शुको याची तर अक्षरशः त्याच्या प्रांतातून त्याच्याच जनतेसमोर मिरवणूक काढून बोडक्या हत्तीवरनं आणि उघड्या अंबारीतून मिरवणूक काढून, फाटके तुटके मुडक्या अंबारीतून त्याची मिरवणूक काढून त्याने परत एकदा त्याच्याच घरातल्या माणसांना, त्याच्याच आईला, बापाला किंवा भावाला सत्तेपासून रोखण्यासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी अतिशय खालच्या थराला गेलेला हा एक नीच राज्यकर्ता होता, याच्या बाबतीत दुसरी शंका नाही। या महाराष्ट्राला, या भारताला महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज, पृथ्वीराज चव्हाण एवढा उदंड इतिहास आहे। जो भारत एक वेळ राज्य विश्वगुरु होता, त्या भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या माणसाचं वर्णनच येता कामा नये। आता काही लोक म्हणतील की त्याचं वर्णन काढल्यानंतर छत्रपतींचा पराक्रम कसा दिसेल किंवा संभाजी महाराजांचा पराक्रम कसा दिसेल, त्यांना मी सांगू इच्छितो की रावणाची कबर किंवा रावणाची समाधी कुठेच नाही, तरी सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांचं अस्तित्व होतं, प्रभू श्री रामचंद्रांचं अस्तित्व आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांचं अस्तित्व असणार आहे। त्यामुळे ह्या लोकांच्या लांगुलाचन करण्याची काही एक गरज नाही। त्यामुळे तमाम सकल हिंदू समाजाला आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल या ठिकाणाहून आव्हान करतंय की देव देश धर्मासाठी बलिदान केलेल्या आपल्या महापुरुषांनी, संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं याचा विसर न पडू देता त्या क्रूर कर्मा हैवान असणाऱ्या औरंगजेब नावाच्या माणसाची कबर या पुण्यभूमी महाराष्ट्रामधून उखडण्याची कामगिरी आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी आजचं हे आंदोलन आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून करतो आहोत। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। महाराष्ट्रभरामध्ये आज विश्व हिंदू परिषदेच्या वतीने, बजरंग दलाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये पावनभूमीत कलंकित असलेल्या त्या औरंगाची कबर उकडून फेकण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने हे आंदोलन पुकारलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यांनी क्रूरपणे हत्या केली, अतिशय हैवान वृत्तीने त्यांनी हत्या केली आणि इथल्या स्त्रियांचं तसेच इथल्या मंदिरांचं अतिशय खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी विटंबना केली, अशा क्रूर औरंगाची कबर या महाराष्ट्रात राहता कामा नये। ती औरंगजेबाची कबर जर येत्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने जर का काढली नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल त्या ठिकाणी जाऊन कारसेवा करेल आणि स्वतःच्या हाताने इथले सगळे हिंदू त्या ठिकाणी एकवटतील आणि स्वतःच्या हाताने ती औरंगजेबाची कबर फोडून काढतील आणि त्याला नामशेष करण्याचं काम विश्व हिंदू परिषद बजरंग दल या महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय राहणार नाही। ज्या धर्तीवर अयोध्यामध्ये कारसेवा झाली त्याच धर्तीवर संभाजीनगर या ठिकाणी देवगिरी प्रांतावर जी औरंगाची कबर आहे ती उच्चाटन करण्यासाठी विश्व हिंदू परिषद मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहील आणि ते औरंगजेबाचं जे थडग आहे ते काढून फोडून टाकेल। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमीचं
त्या औरंग्याची कबर त्या ठिकाणी फोडून त्या अबू आझमीला त्या ठिकाणी गाडण्याची गरज आहे। महाराष्ट्रामध्ये औरंगाची आणि अफजलची उदात्तीकरण करणारे जे काही पिलावळ असतील त्यांना सुद्धा ठेचून काढण्यासाठी विश्व हिंदू परिषद सक्रिय राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।